खराब होतो का? हा हा हा. झालं चालू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा आवाज येत आहे का? हो सर. हो सर, येत आहे सर. एकदा कन्फर्म करा, तुम्हाला माझा आवाज येत आहे का? हो सर. हो हो, येत आहे. माझा आवाज येत आहे का तुम्हाला? हो सर, येत आहे. हो येत आहे. ओके हो, येत आहे. तर आपली व्हिडिओ बंद ठेवा. किती 50 लोक जॉईन झालेले आहे. थोडं अजून 2-3 मिनिट वेट करू आपण, जेणेकरून बाकी विद्यार्थी पण जॉईन करू शकतो आणि त्यांनाही माहिती पोहोचू शकेल. एक एक जॉईन करत आहे हळूहळू. 2-3 मिनिट वेट करा, मग आपण स्टार्ट करूया पूर्ण. आवाज
अरे हे स्क्रीन वरती कोण लिहित आहे? अमित, हे स्क्रीन वरती कोणी काही नको चालवा. डिस्टर्ब केलं तर मी डायरेक्ट मीटिंगच्या बाहेर काढून देणार. व्हिडिओ बंद करा. गौरव कांबळे, व्हिडिओ बंद कर बेटा, स्पीड स्लो होते. जेवण करायला जाऊ का? जेवण करायला माईक बंद करा. काय असतं ते भीम दादा नाही का रे, त्याचा बोलत आहे. माईक बंद करा रे, माईक बंद करा, तुमचा आवाज येऊन राहिला. मयूर डोंगरे, अभिजित, हा सर. माईक बंद कर. हो. नेहा चौरे, माईक बंद कर. कुणी माईक स्टार्ट करायचं नाही. ओके, तर चला सुरू करूया. नियर अबाउट हे मध्ये मध्ये स्क्रीनवरती लिहिणं बंद करा. कोणी स्क्रीनवरती काही चालवा नको. एडिटिंगला ऑप्शन दिलेला आहे, तो एडिटला क्लिक नको करा. मला रिमोट कंट्रोल बंद करावं लागेल त्याच्यामध्ये. ओके, चल तर सुरू करूया. मेनली आपण आज जे मीटिंग घेत आहोत ते युजी लेवलच्या एक्झाम विषयी आहे. आणि युजी लेवल म्हणजे आपलं BA BCom यासाठी. काल एक BCom ची मीटिंग झाली, आज BA साठी मीटिंग अटेंड केलेली आहे. काही BCom चे विद्यार्थी पण जॉईन झालेले आहे आपल्याला. तर मेनली बघितलं आपण तर युजी लेवलला आपले दोन प्रकार एक्झाम होत आहे. एक कॉलेज लेवलला आहे, एक विद्यापीठ लेवलला. तर जे कॉलेज लेवलला आहे ते 2nd, 4th आणि 6th सेम, ज्याला E1 सेम म्हणतो आपण, ते कॉलेज लेवलला होईल. ते ज्या विद्यार्थ्यांचे 2nd, 4th किंवा 6th सेमचे कुठले पेपर असेल, बॅकचे पेपर असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून पेपर द्यायचे आहे. ते कॉलेज लेवलला पेपर ऑफलाईन, ऑनलाईन आणि मिक्स मोड मध्ये होणार आहे. काय आपल्या कॉलेजला तर आपण ऑफलाईन पेपर घेतलेले आहे 2nd, 4th आणि 6th सेमचे. आता आपण गोष्ट करू विद्यापीठ लेवलला जे पेपर होणार आहे, ते विद्यापीठ लेवलला आपल्याला 3 पेपर होणार आहे. सॉरी, असं म्हणू आपण का 3 सेमचे पेपर आहे विद्यापीठ लेवलला. एक आहे 1st सेमचा, ओके, दुसरा आहे 3rd सेमच्या आणि तिसरा आहे 5th सेमच्या. ओके, तर आजची जे मीटिंग आहे ते आपली 5th सेमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि यांची परीक्षा कोण घेणार आहे? तर हे विद्यापीठ घेणार आहे. आणि कसं घेणार आहे? तर हे ऑनलाईन पेपर घेणार आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. ऑनलाईन म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी बसून पेपर द्यायचा आहे, कॉलेजला यायचं नाही आहे. ओके, तर विद्यापीठद्वारे जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्याचे स्वरूप कसे राहील? तर सगळ्यात आधी तर परीक्षा RTP वेबसाईट टाइम टेबल अनुसार होणार. म्हणजे याचे टाइम टेबल कॉलेज देणार नाही आहे. जे वेबसाईट वरती टाइम टेबल आहे आणि तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही ऑलरेडी टाइम टेबल शेअर केलेला आहे. तो तुम्ही टाइम टेबल बघू शकता. ज्या दिवशी तो पेपर राहील त्या दिवशी तो पेपर होणार आणि त्या वेळेनुसार होणार. दुसरं, सर्व पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ठीक आहे, आणि तो कसा? तर तो पेपर तुम्ही मोबाईलद्वारे, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपद्वारे देऊ शकता. तिसरा, एक पेपर 1 तासाचा असणार आहे. आता यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. अगर तुम्ही टाइम टेबल बघाल तर टाइम टेबल वरती आहे ना 3 तासाचा वेळ दिलेला आहे. तर तो 3 तासाचा वेळ कसा?
असं म्हणावं की तुम्ही ज्या वेळेस पेपर सुरू कराल त्या 3 तासामध्ये तुम्ही केव्हाही पेपर सुरू करा, तर तिथून 1 तासापर्यंत तुम्ही पेपर देता येईल. हे लक्षात ठेवा. 3 तासाचा पेपर होणार नाही. पेपर 1 तासाचाच राहील आणि 1 तास कुठून, जेव्हा तुमचं लॉग इन सुरू होईल तिथून 1 तास सुरू होणार आणि तिथून 1 तासानंतर तुमचा पेपर सबमिट होणार. पेपर हा 80 गुणाचा असणार. पेपरात 40 प्रश्न असणार, प्रत्येकी 2 गुण, प्रत्येक प्रश्नावरती 2 गुण राहील. ठीक आहे. सर्व प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहेत. आता याचं मतलब, याचं मिनिंग काय असतं, तर 40 प्रश्न आहे, 80 गुण आहे, तर म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व्ह करावे लागेल. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे चुकीचं उत्तर दिलं तर मार्क कटणार असं काही नाही. ओके, तर मार्क, तुम्ही बरोबर उत्तर दिले तर तुम्हाला मार्क पडेल, चुकीचं उत्तर दिलं तर मार्क मिळणार नाही, हेच आहे. आणि तुमच्या परीक्षा, आता हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्या परीक्षा प्रवेश पत्रावर तर 3 तास दिलेले आहे, असले तरी तुम्हाला 1 तासच मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणून तुम्ही पेपर कितीला सुरू करता आणि जो टायमिंग असेल, आता BA ला जो टायमिंग दिलेला आहे तो दुपारला काही दिलेला आहे 3 ते 6 असा काही टायमिंग आहे. आणि मग 3 ते 6 म्हणजे तुम्ही 3 वाजतापासून 6 वाजेपर्यंत पेपर सुरू करू शकता. ठीक आहे. कधीच असं होऊ शकते खूपदा की 3 वाजता काय होते की खूप सारे विद्यार्थी एकदम लॉग इन करतात त्या वेबसाईटला, तर ती वेबसाईट स्लो होऊन जाते कधी कधी. म्हणून अगर नाही झालं 5 मिनिटांनी लॉग इन, अर्ध्या तासाने लॉग इन नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, 1 तासाने करून बघा. ठीक आहे. पण त्या 3 तासाच्या आधच करायचं आहे, म्हणजे असं की 6 वाजेच्या आधी लॉग इन करायचं आहे पेपरला. तुम्ही 6 वाजेच्या नंतर लॉग इन करायला गेले तर तो पेपर होणार नाही, तुमची अब्सेंटी लागणार आहे, लक्षात ठेवा. तर परीक्षेपूर्वी तयारी, आपल्याला कोणती तयारी करायची आहे ते आता आपण बघूया. तर सगळ्यात आधी महाविद्यालयातून मिळणारे प्रवेश पत्र. आम्ही थोड्या वेळ आधी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र अजूनपर्यंत घेतलेले नाही त्या सगळ्यांना फोन केलं, सांगितलं. काही 3-4 विद्यार्थी असे आहेत ज्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. पण मला जसं वाटते का इथे ज्या मीटिंग मध्ये जे 76 लोक जे जुळलेले आहे त्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की मॅक्झिमम लोकांना प्रवेश पत्र मिळालेले आहे. ओके, तर ते प्रवेश पत्र सोबत ठेवायचे. आता सोबत ठेवायचे म्हणजे काय, तर आम्ही तर तुम्हाला हार्ड कॉपी दिलेली आहे, बरोबर आहे. तर तुम्ही काय करायचं, ते प्रवेश पत्रावरती जे रोल नंबर आहे, दुसरं जे ID आहे आणि जे पासवर्ड आहे, ID पासवर्ड जसेचे तसे लिहायचे. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, म्हणजे स्मॉल A कॅपिटल A हे याच्यामधलं डिफरन्स माहित राहायला हवं तुम्हाला. ओके, आणि जनरली जे पासवर्ड आहे किंवा जे ID आहे ते कॅपिटल मध्येच आहे. 99.99% लोकांचे ID पासवर्ड कॅपिटल मध्ये आहे, म्हणून त्यामध्ये काही थोडी अडचण येणार नाही. ओके, पुढे विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रात युजर ID पासवर्ड छापलेला असतो, पासवर्ड बदलला जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. पासवर्ड चेंज होणार नाही आहे. ठीक आहे. तिसरं आहे लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, डेस्कटॉप, म्हणजे तुम्ही जिथून कुठून पेपर देत आहात. मेनली आपण स्मार्टफोन वरून पेपर देणार, पण काही असेल ज्यांना लॅपटॉप वरून द्यायचा आहे किंवा डेस्कटॉप वरून द्यायचा आहे, तर अशा वेळेस कमीत कमी 2 तास टिकण्यासाठी आधीपासून चार्ज करा. हे जे स्मार्टफोन आहे, ठीक आहे, ते 2 तास टिकले पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे असं म्हणावं की तुमचा मोबाईल फुल्ली चार्ज करून ठेवा पेपर सुरू व्हायच्या आधी. तुमच्या मोबाईल अगर चार्जिंग, इथे लिहिलेच आहे, अगर चार्जिंग उतरत असेल तर चार्जर सोबत ठेवा. म्हणजे चार्जिंग उतरताना दिसली 50% वरती चार्जिंग आली तर चार्जला लावून ठेवा, पण त्यावेळेस थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकते. पण असंच म्हणावं की पूर्वतयारी अशीच म्हणावं की फुल चार्ज असायला पाहिजे पेपरासाठी. नाही तर माहीत चाललं की रात्रभर मोबाईल यूज करत बसले आणि सकाळी चार्जिंग उतरून बसली, मग चार्ज करायला त्याला अर्धा 1 तास लागत आहे. मग जिथे चार्जिंग राहते तिथे इंटरनेट स्पीड नाही येत, तुम्ही चार्जिंगला लावून पेपर देणं थोडं रिस्की काम आहे. ठीक आहे. पुढे सतत स्थिर आणि चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी बरोबर राहील त्यांचा पेपर वेळेमध्ये सबमिट होणार. नाहीतर असं होईल का वेळ संपून जाईल ना, तुमचे प्रश्न नेक्स्टच करत बसाल. तर त्यामुळे हे चेक करत राहायचं की आपली इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी आहे. मी पुढल्या स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवतो की आपण कुठल्या प्रकारे ते इंटरनेट कनेक्टिव्हिटी बरोबर करू शकतो आपल्याची. पुढे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप, वेबकॅम तसेच मोबाईल समोर कॅमेरा कार्यरत करणे सुरू असायला हवा, हे लक्षात असू द्या की आपला मोबाईलचा जो फ्रंट कॅमेरा आहे, तसंही पेपर देताना आपल्याला स्क्रीन बघायचं आहे तर आपला फ्रंट कॅमेरा यूज होईल. ओके,
तर तुम्ही अगर लॅपटॉप आणि कॉम्प्युटर यूज करत असाल तर तुम्हाला वेबकॅम असणं गरजेचं आहे. वेबकॅमच नाही तर त्या वेबकॅम मध्ये मायक्रोफोनही असणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तो तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकेल. पुढील स्लाइडमध्ये खूप सारा माहिती दिलेली आहे मी. तर हे तुम्हाला पूर्वतयारीमध्ये तुमचा वेबकॅम मोबाईलचा जो कॅमेरा असेल तो थोडा साफ करून ठेवाल की तुमचा जो फोटो आहे तो बरोबर कॅप्चर झाला पाहिजे. आपलं पुढे युजर आयडी आणि पासवर्ड तपासून घ्यावे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप सारे मुलं, म्हणजे कालही एक बीकॉमचे 1-2 विद्यार्थ्यांसोबत बोलणं झालं तर ते युजर आयडी टाकताना काही चुका करतात. काय IL यामध्ये जे डिफरन्सेस असतात ते त्यांना माहित नसतं, तर ते थोडं एकदा तपासून घ्यायचं, एकदा लॉग इन करून पाहायचं. तर ते करून बघा. आणि यामध्ये ज्या ऍपमध्ये परीक्षा देणार आहात तो ऍप अपडेट करून ठेवावे. आता ऍप अपडेट करून ठेवा म्हणजे तर मॅक्झिमम आता तुम्हाला पुढल्या स्लाइडमध्ये सांगतोच की आपण कुठला ऍप यूज करायला पाहिजे. याशिवाय अजून 1-2 ऍप आहे जे आपण यूज करू शकतो. ओके, जो कुठला ऍप तुम्ही यूज कराल त्याला अपडेट करून ठेवा, म्हणजे इन फ्युचर तुम्हाला त्रास होणार नाही पेपर देताना. तर आता बघा इथे आपण मोबाईलला वेबसाईटच्या मोबाईलमध्ये वापर कसा करायचा. आता बघा मी माझ्या मोबाईलमध्ये आणि मी सगळ्यात मॅक्झिमम लोकांना सांगतो की तुम्ही कुठला ऍप यूज करायला पाहिजे. तुम्ही हा क्रोम नावाचा ऍप आहे तो अपडेट करायला पाहिजे, तो यूज करायला पाहिजे, कारण की मोस्ट फेवरेबल ऍप आहे ऍट करंट मध्ये. मोबाईल टू मोबाईल व्हेरी नाही करत हा ऍप, सगळ्या मोबाईलमध्ये सेम प्रकारे चालतो. ओके, तर हा ऍप यूज करायला पाहिजे तुम्ही मोबाईलमध्ये. याशिवाय तुमच्या मोबाईलमध्ये जे पर्सनल ब्राउझर असाल, जसे काही एक एमीचा येतो, एमी मध्ये पर्सनल ब्राउझर असते एमी ब्राउझर म्हणून, किंवा सॅमसंगचा येतो सॅमसंग ब्राउझर म्हणून, तर त्यामध्ये पण यूज करू शकता. आय थिंक तुम्ही त्याला अवॉइड करा. काय असं काही प्रॉब्लेम तितका होणार नाही, पण झाला तर मग प्रॉब्लेम होऊ शकते एकदा लॉग इन झाल्यावरती दुसऱ्यांदा लॉग इन करायला. म्हणून हा ऍप बेस्ट आहे. कुठला? गुगल क्रोम ऍप. लक्षात ठेवा, तुम्ही खूप चांगल्याने बघा, खूप सारे लोक सेम गुगल नावानी 2-3 ऍप असतात आपल्या मोबाईलमध्ये. ओके, ठीक आहे. तर आणि गुगल मध्ये नाही ओपन करायचा, क्रोम नावाचा जो ऍप आहे तो ओपन करायचा. चला आता वेबसाईट कशी ओपन करायची ते सांगतो. तर जेव्हा तुम्ही हा ऍप ओपन केला तर अशी स्क्रीन येते तुमच्या समोर. ओके, तर या स्क्रीन मध्ये जसे इथे हा सर्च बॉक्स आहे, या सर्च मध्ये तुम्हाला जे वेबसाईट दिलेली आहे ते टाईप करावी लागेल. आता काय, तर ते वेबसाईट आहे rtmnu.net ही नावाची वेबसाईट आहे जी तुम्हाला टाईप करावी लागेल. आता जेव्हा तुम्ही हे टाईप केलं तिथे आणि सर्च केलं, ओके, सर्च म्हणजे कुठे, ह्या इथे क्लिक केलं, इथे जसं तुम्ही टाईप केलं तर समोर तुम्हाला जे पहिली वेबसाईट येते कुठली, rtmnu.net, हे लक्षात ठेवायचं की हे जे सर्चिंग आहे ते खूप सारं सर्चिंग, जिथे जिथे rtmnu लिहिलेलं आहे त्यांचं उत्तर देते, पण त्यामध्ये जे पहिली वेबसाईट आहे rtmnu.net याला क्लिक करा. आणि याला क्लिक केल्यावरती तुम्ही तो जो एक्झामचा जो पोर्टल आहे तिथे तुम्ही जाल आणि तुम्ही तिथे आपला पेपर देऊ शकता. अच्छा, हा एक वे आहे. दुसरा अजून क्रोम मध्ये दुसरा एक अजून वे आहे की जिथे google.com लिहिलेलं आहे. ओके, आता बघा, आता आपण याला यूज नाही करत आहोत, तर आपण काय यूज करत आहोत, google.com जिथे लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला डायरेक्ट टाईप केलं तुम्ही काय, rtmnu.net हे अगर डायरेक्ट टाईप केलं आणि इंटर केलं तुमच्या मोबाईलमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट जे एक्झाम पोर्टल आहे त्यावरती जाल. आता जे एक्झाम पोर्टल आहे, एक्झाम पोर्टल कशी, अशा प्रकारे तुमचं एक एक्झाम पोर्टल दिसेल तुम्हाला. ओके, या प्रकारे तुम्हाला एक्झाम पोर्टल दिसेल तुमचं. तर या एक्झाम पोर्टल वरती क्लिक केलं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा क्लिक कराल त्या एक्झाम पोर्टल वरती, तर तुम्हाला काही परमिशन्स मागते तो. ओके, आता बघा, जसं काल एक प्रॉब्लेम आली, काल मला 4-5 मुलांनी फोन केले आणि त्यांनी असं म्हटलं की सर आमच्या मोबाईलमध्ये ही एक प्रॉब्लेम येत आहे, जिओ लोकेशनची. आता हे केव्हा प्रॉब्लेम येते मोबाईलमध्ये ते तुम्हाला सांगतो आणि हे प्रॉब्लेम कशी काढायची हे तुम्हाला सांगतो. ओके, तुम्ही अगर आधीच त्या गोष्टी करून ठेवल्या तुमच्या मोबाईलमध्ये तर त्याचे प्रॉब्लेम तुमची निघून जाते. ठीक आहे, आता आपण गोष्ट, माईक बंद करा बाकी लोक. पंजाब बँक नाही का, पंजाब नॅशनल बँक. माईक बंद करा. ओके, तर हे आपण आता गोष्ट करतो ही जिओ लोकेशनची प्रॉब्लेम मोबाईल मधून कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आपण. तर बघा, सगळ्यात पहिलं तर तुमच्या मोबाईल मध्ये जे नोटिफिकेशन बार असते, नोटिफिकेशन बार कसं, ते आपण वरून बोट लावून खाली आणतो, त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या असते, इंटरनेट, हॉटस्पॉट, ह्या गोष्टी लिहिल्या असते. त्यामध्ये एक लोकेशन नावाचं असते. ओके, हे लोकेशन तुम्हाला
ऑन करायचं आहे. लक्षात ठेवा, पेपर देताना हा लोकेशन सुरू राहायला हवा. हा लोकेशन बंद झाला की तुम्ही पेपराच्या बाहेर निघून जाल. ओके. दुसरं अजून लोकेशन जे आहे आपण ते दुसऱ्या प्रकारे कसं, तर एक तुमच्या मोबाईलमध्ये जे सेटिंग असते त्या मोबाईल सेटिंग मध्ये अगर तुम्ही याला स्क्रोल कराल, स्क्रोल म्हणजे पूर्ण खाली न्याल, तर सगळ्यात लास्ट मध्ये काही ऑप्शन असते, त्यामध्ये एक लोकेशन असते. याला क्लिक करा, याला ओपन करा आणि त्याला ऑन करून द्या. याला ऑन केलं म्हणजे तुमचं लोकेशन ऑन होऊन जाते मोबाईलमध्ये. आता कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये लोकेशनचे एक सिम्बॉल येतो, कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये येत नाही, पण हे ऑन राहायला हवं. हे ऑन राहिलं तर तुम्हाला तो जिओ लोकेशन येणार नाही. आणि तरी तुम्हाला मेसेज आला तर मग तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. तर बघा, जेव्हा तुम्ही जिओ लोकेशन ऑन केलं तर मग काय होईल की जो ऍप आहे, जो जिओ लोकेशन कोणाकोणाला येते, ज्यांचं लोकेशन ऑन राहील त्यांना तो मेसेज येणार नाही. त्यांना या डायरेक्ट या स्क्रीन दिसेल, कुठली पहिल्या नंबरला ही, दुसरी ती आणि तिसऱ्या नंबरची, अशा प्रकारच्या स्क्रीन दिसेल. आणि त्या स्क्रीन मध्ये तो तुम्हाला काही ऍसेस म्हणजे काही परमिशन घेत आहे. तर पहिलं परमिशन तुम्ही बघा. तर पहिलं परमिशन काय आहे? ओके, तर पहिलं परमिशन आहे मायक्रोफोनचं. तो तुमचं परमिशन पहिला कुठला मागत आहे? मायक्रोफोन. म्हणजे तुमच्या मोबाईलचा मायक्रोफोन सुरू राहायला पाहिजे पेपर असताना, तुम्ही तो बंद नाही करू शकत. दुसरं परमिशन आहे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड, म्हणजे तुमचं जो कॅमेरा परमिशन आहे तो मागणार आहे. आणि तिसरं आहे ते जिओ लोकेशन, ते तर आपण ऑलरेडी दिलेलं आहे, हे अजून तो एकदा मागतो. ओके, तर हे जे लोकेशन आहे ते तुम्हाला काय करावं लागेल? अलाव. हे लक्षात ठेवा, काय करायचं, यांना अलाव करायचं, याला कंटिन्यू करायचं. जिथे कंटिन्यू आहे तिथे कंटिन्यू, जिथे अलाव आहे तिथे अलाव. डेनीला क्लिक नको करा. याला क्लिक केलं तर तुमचे पेपर सुरू होणार नाही. ओके. आणि किंवा या खालच्या डेनीला, म्हणजे याला आपण नाही म्हणत आहोत. तुम्ही परमिशन द्यायला नाही म्हटलं तर तुमचे पेपर सुरू होणार नाही. एकदा तुम्ही ते परमिशन दिले तर मग हे नेक्स्ट जे आहे ते अशा प्रकारे ओपन होते. आणि त्यामध्ये काय राहील, तुम्हाला आपली फॅकल्टी सिलेक्ट करावी लागेल. तुमचा कोर्स जो आहे बीए आणि जो सेमिस्टर आहे जो भी असेल, थर्ड सेम, फर्स्ट सेम, फिफ्थ सेम, तो सिलेक्ट करायचा. तर हा सिलेक्ट केला तुम्ही तर तुमच्या समोर हे एक नवीन लॉग इन ओपन होते. ओके, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही अगर सिलेक्ट नाही केले, हे तिन्ही अगर सिलेक्ट नाही केले तर हा लॉग इनही ओपन होणार नाही. ओके, तर हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, मग हा लॉग इन ओपन होणार. आता पुढे बघू आपण. एक हा प्रोफार्मा घेतलाय मी आयकार्डचा, यावरती पासवर्ड नाही ठेवला मी. तर यामध्ये आहे ते युजर आयडी आणि आहे पासवर्ड. इथे तुम्हाला आय कार्ड आला असेल, आय कार्ड वरती आयडी आणि पासवर्ड आला असेल, तो कोणाला द्यायचा नाही. खूप इम्पॉर्टंट आहे तो पासवर्ड, हे लक्षात ठेवा. तो मिसयूज होऊ शकतो आणि ऍपनी एकदा मिसयूज होताना पकडलं तर तुम्हाला परीक्षेमधून डिबार करता येईल, बाहेर काढून देईल ते. ओके, तर हा आयडी आणि पासवर्ड काय करायचं, तुम्ही हे जे युजर नेम आणि पासवर्ड आहे इथे जसं तसं लिहायचं. हे लक्षात ठेवा, जसं तसं लिहायचं. म्हणजे आता बघा, एक एक्झाम्पल घेतलं आपण. इथे कॅपिटल मध्ये लिहिलेलं आहे AS512702, हे कॅपिटल मध्ये लिहिलेलं आहे. तर हे कॅपिटल मध्ये, पासवर्डही अगर कॅपिटल मध्ये असेल तर कॅपिटल मध्ये लिहायचं. मोबाईल मध्ये टाईप करताना पहिला अक्षर कॅपिटल मध्ये येतो, त्यानंतर सगळे स्मॉल होऊन जाते. म्हणून एकदा कॅपिटल पाहत राहायचं की जो मोबाईल मध्ये पासवर्ड टाकत आहोत तो कॅपिटल मध्ये कॅप्चर होत आहे का. ओके, तर घ्या तुम्ही इथे आयडी टाकला, इथे पासवर्ड टाकला. ओके, आणि मग इथे काय राहील, या बॉक्सला क्लिक करायचं, आय एम नॉट रोबोट. इथे क्लिक केलं तुम्ही. ओके, तर जेव्हा इथे क्लिक केलं तुम्ही तर काय होते की कुठल्या कुठल्या मोबाईलला डायरेक्ट इथे ग्रीन कलरचा जो आहे ग्रीन कलरचा राईट येऊन जातो. पण कोणाकोणाला अशा प्रकारची एक साईट, अशा प्रकारचा एक फोटो दिसणं सुरू होतो. ओके, आता या फोटोच्या बाहेर कसं निघायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि खूप सारे विद्यार्थी इथे थांबतात आणि इथे प्रॉब्लेम येतात त्यांना. आता या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो मी. आता बघा, तुम्ही अगर अशी फोटो आली तर इथे काय लिहिलेलं आहे ते वाचा सगळ्यात आधी. आता बघा इथे काय लिहिलेलं आहे, तुम्हाला इंग्लिश येत असेल वाचता, इंग्लिश सब्जेक्ट आहे तुम्हाला. इथे लिहिलं आहे ब्रिजेस. कधी कधी इथे लिहिलं असते कार, कधी कधी बिल्डिंग, तर कधी कधी रिव्हर. ठीक आहे, तर या मिनिंग तुम्हाला समजल्या पाहिजे की ब्रिज म्हणजे काय असते, ते जे ब्रिजेस असते आपल्याला रोडवरती लागतात तशा प्रकारचे ब्रिजेस. ओके, कार असली तर इथे तुम्हाला कारचे फोटोज वगैरे असेल. ओके, रोड असले तर इथे रोडचे फोटोज असेल, तर ते बघायचं. आणि लक्षात ठेवा, ज्या फोटोमध्ये ब्रिज आहे, जसं इथे बघा मी ऑलरेडी टिक करून ठेवलेला आहे 1 2 3.
या फोटोमध्ये मला ब्रिज दिसले, तर या तिन्ही याला आपल्याला ब्रिजला सिलेक्ट करायचं. कसं, इथे टिक बोट लावायचं, त्याच्यावरती ते सिलेक्ट होतात आणि ते सिलेक्ट झाल्यावरती त्याला व्हेरीफाय करायचं. ओके, ज्याला तुम्ही अगर व्हेरीफाय नाही केलं तर काय होणार, तर तो पुढे जाणार नाही आणि ते तिथे ग्रीन जो राईट येणार नाही आहे. आणि अगर तुमचे हे व्हेरिफिकेशन चुकलं तर हे अजून चेंज होऊन जाईल. ब्रिजेसच्या जागेवरती मग कार येणार, तर मग तुम्हाला कार व्हेरीफाय करावं लागेल. तर जेव्हापर्यंत तुम्ही याचे बरोबर उत्तर देणार नाही तोपर्यंत ते व्हेरीफाय होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि आता या याच्यात 3 आहे फोटोज, कोणत्या कोणत्याच्या 4ही येऊ शकते, 5ही येऊ शकते. तर सगळ्यांना जेवढ्यांना आहे तेवढ्यांना टिक करा आणि व्हेरीफाय करा. ओके, पुढे आता जेव्हा तुम्ही व्हेरीफाय केलं, सरांना कॅमेरा बंद ओके, आवाज येतोय सगळ्यांना? हा, तर मी काय म्हणत होतो की जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करता, म्हणजे इथे तुम्ही व्हेरीफाय केलं, हे व्हेरीफाय केल्यानंतर काय होणार, इथे अशा प्रकारे ग्रीन कलरचा राईट येऊन जाईल. हा ग्रीन कलरचा राईट झाला म्हणजे ते व्हेरीफाय झालं. यू आर नॉट रोबोट. तुम्ही इथे आयडी पासवर्ड टाकलेला आहे, तो आयडी पासवर्ड टाकला, हे ऑलरेडी तुम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर लॉग इनला क्लिक करा. तर जेव्हा तुम्ही लॉग इनला क्लिक करता तर त्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरची जे हे होते लॉग इन केल्यानंतर ते हे लाईव्ह कॅमेरा जे आहे ते ओपन होते. आता या लाईव्ह कॅमेरा काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आणि याला कशा प्रकारे हँडल करायचं ते तुम्हाला सांगतो. हा लाईव्ह कॅमेरा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लॉग इन कराल तेव्हा तुमच्या समोर येईल. ओके, आणि या बॉक्समध्ये जसं इथे तुम्हाला हा दिसत असेल, एक फोटो ठेवलेली आहे मी, या बॉक्समध्ये काय होईल, या बॉक्समध्ये तुमची फोटो दिसेल. फोटो दिसेल म्हणजे तुमचा कॅमेरा तुमची फोटो तिथे दाखवत राहील. तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कॅप्चर करायचं आहे आणि कॅप्चर करून काय करायचं आहे, प्रोसीड. आता या कॅप्चर आणि प्रोसीड मध्ये एक डिफरन्स सांगतो तुम्हाला, की ही जे फोटो आहे, ही जी दिसत असेल तुम्हाला, ही जी फोटो आहे ते क्लिअर राहायला हवी. ठीक आहे, तुम्ही कॅप्चर 10 वेळा करू शकता, ठीक आहे, पण प्रोसीड एकचदा करू शकता. म्हणून जेव्हापर्यंत फोटो क्लिअर येत नाही तोपर्यंत कॅप्चर करा आणि जेव्हा तुमची फोटो क्लिअर होऊन जाईल त्यानंतर तुम्ही काय करा, प्रोसीड करा. कारण की एकदा फोटो अगर त्यांच्या डाटाबेसमध्ये गेली तर तो फ्युचरमध्ये जेव्हाही तुमचा पेपर सुरू राहील तर तुमच्या त्या फोटो सोबत तुमचा चेहरा कम्पेअर करत राहील. ओके, आणि तो चेहरा जेव्हापर्यंत कम्पेअर होत राहील, तो चेहरा अगर बदलला दिसला त्याला तर तो तुम्हाला पेपर द्यायला बंद करू देईल आणि तुमचं मग लॉग आउट होऊन जाईल. मग तुम्हाला पुन्हा लॉग इन, सगळं नाटक सुरू होणार, वेळ खाऊ प्रोसेस राहील ते. आता पुढे फोटो घेताना, म्हणजे जे आता फोटो दाखवली मी तुम्हाला, ते फोटो घेताना कुठल्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचा, म्हणजे तुमचा काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. तर सगळ्यात पहिला, स्मार्टफोन फ्रंट मोबाईल कॅमेरा कार्यरत आहे याची खात्री करून घ्या. ओके, कारण की आपण बॅक साईडनी फोटो नाही काढू शकत, फ्रंट साईडनीच फोटो काढतो आणि जो मोबाईल पेपर सुरू असताना जो कॅमेरा सुरू राहील तो फ्रंट कॅमेरा सुरू राहील, म्हणून फ्रंट कॅमेरानेच फोटो घ्या. दुसरा, जो फ्रंट कॅमेरा आहे तो साफ करून घ्या. तिसरं, कॅमेरा समोर पुरेसे प्रकाश असलेल्या खोलीत किंवा खुल्या जागेवर ज्या कॅमेरा सुरू असताना पुरेसे प्रकाश असलेल्या खोलीत किंवा खुल्या जागेवर ज्या, जेणेकरून तुमची फोटो चांगली व स्पष्ट यायला हवी, हे लक्षात ठेवा. आता हे जे पहिली फोटो राहते ना ते खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. कधी जे पहिली फोटो घेतो आपण ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर कसं, तुम्ही एकदा खुल्या जागेवर जा, तुमचा बॅकग्राऊंड मध्ये व्हाईट कलर राहायला हवा, बॅकग्राऊंड मध्ये म्हणजे मागच्या साईडला, फ्रंट साईडला कुठलाही लाईट नाही पाहिजे. जसं तुम्ही खिडकीच्या समोर उभं राहून अगर फोटो काढता तर तुमची फोटो काढी निघेल. ओके, तर अशा जागेवर फोटो नाही काढायचे, फोटो कशी क्लिअर आली पाहिजे. पुढे, रूम मध्ये फोटो घेत असाल तर ते जे लाईट आहे, ओके, ते बरोबर पाहिजे. इव्हन हे ज्या दिवशी तुम्ही पेपर द्याल तर त्या दिवशी त्या रूम मधले लाईट बरोबर पाहिजे. म्हणजे अगर तुमची फोटो काळी दिसत असली तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. पुढे, आपण प्रथमच लॉग इन करत असाल तर परीक्षा पोर्टल आपला फोटो टिपण्यासाठी, फोटो घेण्यासाठी विचारतो. तर तो कॅप्चर राहीलच, ह्या कॅप्चरला क्लिक करायचं आणि त्या कॅप्चरला क्लिक करून जेव्हापर्यंत आपण
आपलं फोटो आपण सॅटिस्फाईड नाही होत तेव्हापर्यंत ते आपण कॅप्चर करायचं आणि जेव्हा फोटो बरोबर निघाली त्यानंतर काय करायचं, प्रोसीड. आपला चेहरा आयतामध्ये, तो जो बॉक्स होता, म्हणजे मी एक लास्ट स्लाइड दाखवतो, हा जो बॉक्स दिसत आहे या बॉक्स मध्ये पूर्ण चेहरा आला पाहिजे, अर्धा चेहरा नाही आणायचा, वन साइडेड चेहरा नाही आणायचा. ओके, चेहरा फेस टू फेस एकदम फ्रंट मध्ये चेहरा पाहिजे, आपले दोन्ही कान दिसले पाहिजे, हे लक्षात ठेवायचं त्या फोटोमध्ये. म्हणजे अशा प्रकारे फोटो काढा की दोन्ही, आपण सेल्फी आपण कोणाला पाठवण्यासाठी सेल्फी नाही काढत आहोत, पेपरच्या वेळेस सेल्फी काढत आहोत. म्हणून काय होईल की तुम्हाला जो फोटो आहे ते प्रॉपरली हे करावं लागेल, दाखवावे लागेल, प्रॉपरली फोटो काढावे लागेल. ओके, पुढे जेव्हापर्यंत तुमची फोटो चांगली व स्पष्ट येत नाही तेव्हापर्यंत प्रोसीड वर क्लिक नको करा. हे मी स्वतः लिहिलेलं आहे. एकदा तुमची फोटो चांगली व स्पष्ट आली व जेव्हा तुम्ही तुमच्या फोटोवर खुश असाल, म्हणजे ते फोटो पाहून तुम्हाला वाटते नाही सॅटिस्फाईड आहोत, आपण बरोबर फोटो निघाली, अशा वेळेस प्रोसीड वरती क्लिक करा. एकदा कॅप्चर झाल्यानंतर फोटो चेहऱ्यावरील पात्रांसाठी पडताळणी केली जाईल. म्हणजे तुमची जेव्हा ते फोटो घेईल तेव्हा तो फोटो काय करेल, अंदर प्रोसेसिंग करेल, मग त्या फोटोमध्ये बघेल तुमचं नाक, कान, डोळे बरोबर दिसत आहे काय, आणि अगर ते ब्लर दिसत असेल, बरोबर क्लिअर दिसत नसेल, तर मग तो पुन्हा तुम्हाला फोटो घ्यायला अजून तिथेच येईल, अजून पुन्हा कॅप्चर करा असं म्हणेल. आणि हे तेव्हापर्यंत होईल जोपर्यंत तुमची फोटो क्लिअर येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की फोटो चांगली यायला हवी, क्लिअर यायला हवी. ओके, मी एक गोष्ट सांगतो, 5 ते 10 मिनिटांमध्ये एक हे मीटिंग बंद होईल आता. आणि हे मीटिंग बंद झाल्यावरती पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे, तसंच लॉग इन करायचं आहे सगळ्या जणांना, जेवढे 88 लोक आहे इथे, सगळ्या जणांना तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. ओके, 5-10 मिनिटात बंद होईल ते बंद झाल्यावर आपोआप तुम्हाला येईल की मीटिंग इज एंड म्हणून. ओके, आणि ते मी पुन्हा रिस्टार्ट करेल, पुन्हा सुरू करेल. ओके, आता बघा फोटो का चांगली व स्पष्ट हवी हे आहे. तर सगळ्यात पहिला तर हा फोटो संग्रहित केला जाणार आहे. म्हणजे जो पहिला फोटो राहील तो आपल्याकडे सेव्ह करून ठेवेल तुमचावाला, आणि जेव्हा तुम्ही पेपरला बसाल ना, तर तेव्हा तुमचा तो फोटो आणि ते तुमचा तो व्हिडिओ तो मॅच करत राहील. समजलं ना तुम्हाला, की तुमचा तो फोटो आहे तो कंटिन्यू घेत राहील आणि तो फोटो सोबत तुमचा फेस मॅच करेल. आणि जेव्हा तुमचा फोटो त्या फेस सोबत मॅच होत राहील तेव्हापर्यंत तुमची एक्झाम सुरू राहील. आणि एकदा तुमच्या जागेवरती कोणी मी जाऊन बसलो तर तो थोड्या वेळात माझा चेहरा ओळखेल आणि तो फोटो सोबत मॅच करेल. मॅच नाही झाला तर तुम्हाला बाहेर काढून देईन पेपराचा. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. हा फोटो सेव्ह होणार आहे, कुठला पहिला फोटो सेव्ह होणार आहे. कृपया लक्षात ठेवा की छायाचित्र संपूर्ण परीक्षेदरम्यान आपल्याला प्रमाणीकृत करते म्हणजे डेफिनेटली ते तुम्हाला व्हेरीफाय करत राहील. हा फोटो परीक्षेच्या वेळी घेतलेला फोटोशी जुळत नसेल तर विद्यार्थ्यांची परीक्षा थांबवली जाईल. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि कृपया लक्षात घ्या की आपण आपला वापर करता आयडी आणि पासवर्ड कोणालाही नको द्या. जसं मी तुम्हाला कालही मेसेज टाकला होता हा ग्रुपमध्ये की आपला आयडी पासवर्ड कोणालाही द्यायचा नाही. नाहीतर काय होणार की तो व्यक्ती लॉग इन करेल आणि तो आपली फोटो कॅप्चर करून ठेवून देईल, मग तुम्हाला पेपरही नाही देता येणार कारण की त्याची फोटो राहील तिथे. बरोबर आहे ना. आणि वेबसाईट तर त्याला पेपर द्यायला परमिट करेल आणि तुम्हाला नाही करेल. म्हणून आपला आयडी पासवर्ड कोणाला द्यायचा नाही, कोणाला शेअर नाही करायचा. आपला आयडी पासवर्ड आपल्यापाशी ठेवा. ओके. आता पेपर सुरू कसं करायचं हे तर झाली आपली फोटोची. आता एकदा फोटो झाली मग ज्या दिवशी तुमचे पेपर सुरू राहील त्या दिवशीची गोष्ट करू आपण. तर आता बघा, जर तुमची परीक्षा आज ठरली असेल म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता. म्हणजे आता एक एक्झाम्पल घेतला, तुम्ही आजही अगर पेपरला लॉग इन करायला जाल ना तर तुम्हाला वेबसाईटवरती मेसेज येईल. आणि तो काय मेसेज येईल, युअर एक्झाम इज नॉट शेड्यूल टुडे. हा मेसेज येत आहे आज वेबसाईटवरती. तुम्ही अगर आज आता बी करून बघा ना हा मीटिंग झाल्यानंतर तर हा मेसेज दिसेल तुम्हाला. ज्या दिवशी तुमची पेपर राहील त्या दिवशी तुम्हाला लॉग इन करावे लागेल. तुमची परीक्षा त्या दिवशी ठरलेली नसेल तर तुमची परीक्षा आज ठरलेली नाही असा मराठीत मेसेज नाही येणार, तो इंग्लिशमध्ये मेसेज येणार, युअर एक्झाम इज नॉट शेड्यूल टुडे. अच्छा, मागच्या वेळेला काय झालं होतं की कधी कधी असतानाही असा मेसेज येत होता. तर तो थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम राहतो. पण आपल्या टाइम टेबल अनुसार तो पेपर होणार हे लक्षात ठेवा. 5 मिनिट का नाही हो, 10 मिनिट का नाही हो, लेट सुरू होणार पण पेपर आपल्या टाइम टेबल अनुसार होणार आहे हे लक्षात ठेवायचं. ओके. मग काय करायचं, इथे तुमचं सब्जेक्ट सिलेक्ट करायचं, तुमचं मीडियम सिलेक्ट करा. मीडियम तुमचं मराठी इंग्लिश जे आहे तर ते तुम्ही 2 मधून जे मीडियम आहे ते त्या मीडियम मध्ये पेपर द्यायचं. आता लक्षात ठेवा यामध्ये मीडियम ही हे करताना सिलेक्ट करताना मराठीच्या पेपरला मराठीच मीडियम येणार काय, आणि इंग्लिशच्या पेपरला इंग्लिशच मीडियम येणार. मराठीच्या पेपरला इंग्लिश मीडियम नको टाकाल,
ठीक आहे. नाही तर माहित झालं किंवा इंग्लिशच्या पेपरला तुम्ही मराठी मीडियम सिलेक्ट केला, तो पेपर काही मराठीमध्ये येणार नाहीये. ठीक आहे. तर तो मीडियम इंग्लिशच राहील, त्याचा बाय डिफॉल्ट इंग्लिश राहील. तर जेव्हा तुम्ही हे दोन्ही सिलेक्ट केले त्यानंतर काय करायचं, स्टार्ट एक्झाम याला क्लिक करायचं. यशस्वी लॉग इन केल्यानंतर स्टार्ट एक्झाम वरती क्लिक करा. आता इथे लिहिलंय ज्या प्रकरणामध्ये परीक्षा वेगवेगळ्या माध्यमात घेतली जाते, म्हणजे जसं इंग्रजी, मराठी, हिंदी, पोर्टल विद्यार्थ्यांना माध्यम निवडण्यास सांगते. यानंतर आपल्याला तर नाही येणार, ते जे ज्यांचे उर्दू सब्जेक्ट आहे, संस्कृत सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी आहे हा पॉइंट. पुढे जेथे विषय निवडक पर्याय उपलब्ध असतील तिथे विद्यार्थी निवडू शकतो आणि परीक्षा सुरू करू शकतो. तुम्ही तर तुमची एक्झाम डायरेक्ट सुरू होणार इथे. एकदा निवडल्यानंतर पर्याय बदलता येणार नाही, तो आपल्यासाठी रूल नाही. परीक्षा सुरू झाल्यानंतरही माध्यम बदलता येतो. तर पुढे मी तुम्हाला सांगतोच तसं की माध्यम कसं चेंज करायचं म्हणून. वैकल्पिक लागू नसलेल्या प्रकरणामध्ये परीक्षा लवकरच सुरू होईल, म्हणजे तुमची डायरेक्ट तुम्ही पेपर सिलेक्ट केले आणि एक्झाम स्टार्ट केली तर तुमचा पेपर सुरू होऊन जाईल. ओके. हा, आता जेव्हा एकदा पेपर सुरू झाला, आता तुमच्या समोर जे हे स्क्रीन आहे ना, ते एक कॉम्प्युटरची स्क्रीन आहे. मोबाईल मध्ये ही स्क्रीन अलग अलग प्रकारे दिसेल. कोणाच्या मोबाईल मध्ये हा जो क्वेश्चन सेट दिसतो हा अलग प्रकारे दिसेल. ओके. हा क्वेश्चन नंबर त्याच्या वरती दिसेल. हे नोटिफिकेशन मध्ये कॅमेरा सगळ्यात वरती दिसेल किंवा साईडला दिसेल. तर हे डिफरंट दिसू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला मेन काम आहे क्वेश्चन नंबरचं. ठीक आहे. तर हा नोटिफिकेशन बार आहे. अशा प्रकारे आपल्याला ते स्क्रीनवरती या गोष्टी दिसणार आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो की या गोष्टीचं कामही काय काय आहे. ओके. तर सगळ्यात आधी काय काय राहील, तर त्या स्क्रीनवरती तुम्हाला काय काय दिसेल, विद्यार्थ्याची सामान्य माहिती, जसे त्याचे नाव, त्याचे परीक्षेचं नाव, त्याचा विषय, त्याचं माध्यम आणि त्याचा रोल नंबर दिसेल. तुम्हाला कॅमेरा दिसेल. तुम्हाला खूप इम्पॉर्टंट सांगत आहे, कॅमेरा कंटिन्यू सुरू राहणार आहे तुमचा आणि तुम्हाला तो दिसेल की तुमची फोटो तो घेत आहे म्हणून. विद्यार्थ्याचा इंटरनेटचा वेग, तुमचे जे इंटरनेटची स्पीड आहे ते तिथे दिसून येणार. तुमचं भौगोलिक स्थान म्हणजे तुमचं जे जिओ लोकेशन आहे, तुम्हाला सांगतो हे काबरण किती म्हणजे इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी लक्षात ठेवायला पुढल्या स्लाइड मध्ये दाखवतो तुम्हाला. तर तुमचं भौगोलिक स्थान ते तिथे तुम्हाला दिसणार आहे. तुमची मायक्रोफोनची ध्वनी जे असते, जे तुम्ही आता माझा आवाज ऐकत आहे मायक्रोफोन थ्रू, तसं तुमचा मायक्रोफोन सुरू राहणार आहे. मायक्रोफोन सुरू राहिलाच पाहिजे, नाहीतर तो पेपर येणार नाही. प्रश्न क्षेत्र, जिथे तुम्हाला प्रश्न आणि उत्तर दिसेल, आणि त्याशिवाय छोट्या मोठ्या गोष्टी काही राहील तर त्यांचं काम नाही इत्यादीमध्ये. अच्छा, आता इथे खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी लिहून ठेवलेली आहे की लक्षात घ्या, नोटिफिकेशन बारवर म्हणजे जे नोटिफिकेशन दिसत होतं तुम्हाला इथे, हे जे लिहिलेलं आहे, हे जे नोटिफिकेशन बार आहे ना, याची गोष्ट करत आहोत आपण की यामध्ये जे पण प्रदर्शित होत आहे ती माहिती पोर्टलमध्ये संग्रहित होणार आहे. म्हणजे ते सेव्ह होणार आहे. तुमचे जे फोटोज ते मध्ये मध्ये घेत राहील तर ते सेव्ह होत राहील. ओके. आता सगळ्यात पहिला कॅमेरा काय राहील आणि तो कशा प्रकारे काम करेल. तर अशा प्रकारे कॅमेरा तुमचा तिथे सुरू राहील. ओके. आणि परीक्षे संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांनी कॅमेरा चालू असल्याची व त्याचे फोटो स्पष्ट असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कॅमेरा समोर 1 तास बसून राहायचं आहे. जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅमेरा समोर राहायचं आहे. पोर्टल फोटो कॅप्चर करेल आणि त्याचे प्रमाणीकरण करेल. तो जो पोर्टल आहे, तो कॅमेरा आहे, तो कंटिन्यू थोड्या वेळाने तुमचे फोटो घेत राहील. ओके. तर तुमचा जो काय म्हणा कॅमेरा, तो फोटो घेत राहील आणि तो तुमच्या मेन फोटो सोबत मॅच करत राहील. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमची फोटो चेंज झाली, तुमच्या मागे कोणी येऊन उभं झालं तर तो थोड्या वेळाने तुम्हाला लॉग आउट करेल. तुमच्या मागे कोणाला उभं होऊ नको द्या रे बाबा. लक्षात ठेवा. पुढे काही चुकीच्या आढळल्यास पोर्टल विद्यार्थी परीक्षा थांबवेल. इथे बघा लिहिलेलंच आहे मी. आता तो कोणत्या कारणाने थांबवू शकते, म्हणजे हे कारण आहे. याशिवाय अजून खूप सारे कारण असू शकतात. तर पहिला कारण काय, कॅप्चर केलेला फोटो मूळ फोटोशी जुळत नसल्यास, म्हणजे जे तुमची फोटो पहिले घेतली होती त्यांनी लॉग इन करताना, तर त्या फोटो सोबत अगर ही फोटो तुमची मॅच नाही झाली, ओके, तर तो काय होईल, तुम्हाला बाहेर काढेल. अच्छा, आता हार्डली काही सेकंड्स मध्ये आपली मीटिंग एंड होईल. तर तुम्हाला सगळ्यांना लॉग इन करायचं आहे, हे लक्षात ठेवा.
ओके. दुसरं, फोटोमध्ये एका चेहरे म्हणजे दोन पेक्षा जास्त चेहरे दिसले म्हणून मागे कोणाचे फोटो वगैरे नको ठेवा, कुणाच्या फोटोच्या समोर बसाही नको. अगर तुम्ही सामोरून निघून गेले, फोटो तुमची रिक्त असली, त्या फोटोच्या समोरून उठून गेले तरी तुमची लॉग आउट होऊ शकतो आणि पेपर बंद होऊ शकतो. तुमचे फोटो स्पष्ट नसेल म्हणजे अंधारात वगैरे बसले असेल तर अशा वेळेस, आणि अगर तुम्ही फोटो कोणत्याही वस्तूचा असेल म्हणजे अगर तुम्ही विचार केलं काय की मी माझे फोटो समोर ठेवतो कॅमेऱ्याचा, तर नियर अबाउट मॅक्झिमम लोक जॉईन झालेले आहे. आपण पुन्हा सुरू करू. तर मी सांगतो तुम्हाला की कॅमेरा काय करेल. ओके, तर हे काही ऑप्शन्स होते आपले की तुमची फोटो क्लिअर राहायला हवी, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट तर तुम्ही समजा की तुम्हाला कॅमेरा समोर कंटिन्यू राहायचं आहे आणि चांगलं उजेडामध्ये राहायचं आहे बसून, तुमचा चेहरा क्लिअर राहायला हवा. ओके. पुढे, जर विद्यार्थ्यांची परीक्षा रोखली गेली म्हणजे तुम्ही असं झालं की चुकीनं हो किंवा कोणी येऊन गेलं आणि तुम्ही पेपराच्या बाहेर निघाले, तर मग काय करायचं. तर जर विद्यार्थ्यांची परीक्षा रोखली गेली असेल तर त्या विद्यार्थ्याला पुन्हा कॅप्चर बटनावर क्लिक करून, म्हणजे पुन्हा तो तुमचा हे येईल, फोटो मिसमॅच होत असेल ना, तर तो पुन्हा कॅप्चर बटनावर क्लिक करायला लावेल आणि फोटो काढायला लावेल. आणि जर नवीन फोटो वैध असेल, आता बघा नवीन फोटो वैध असेल म्हणजे काय, तर तो हे जे नवीन फोटो आहे ते तुमच्या पुराण्या फोटो सोबत मॅच करेल. म्हणून ते जे पहिली फोटो आपण काढली होती ते चांगली राहायला हवी. पुन्हा पुन्हा तेच सांगत आहो की जे नवीन फोटो जे वैध असेल तर परीक्षा सुरू होईल, आणि ती नवीन फोटो वैध नसली किंवा तुम्ही पहिले तुमची फोटो टाकली मग मी येऊन तिथे माझी फोटो टाकण्याचा प्रयत्न केला तर तो सुरू होणार नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. झालं आपलं. पुढे कॅमेरा. आता कॅमेरामध्ये दुसरं हे झालं कॅमेराचं आपलं. पुढे जे इंटरनेटची जे स्पीड आहे त्याच्याविषयी बोलू आता. तर जे इंटरनेटची स्पीड आहे ते काय काम करते ते सांगतो. हे बघा, जे तुम्ही नोटिफिकेशन बार मध्ये इंटरनेट स्पीड दाखवत आहे 14 MBPS, इतकी काही स्पीड राहत नाही आपल्या मोबाईलला. आपल्या मोबाईलला काही KBPS मध्ये स्पीड असते, पण KBPS मध्ये म्हटलं तरी काही 0 पॉईंट अशी KBPS नाही पाहिजे ना. आपली KBPS मध्ये 60-70 अशी KBPS ची स्पीड पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कमीत कमी 100 KBPS असली तरी चांगली गोष्ट आहे. तर यामध्ये काय होईल, तुमची स्पीड दाखवेल. आता बघा काय होते की घरात आपल्याला, आपण 4 रूम आहे तर 4 रूम मध्ये जे इंटरनेटची स्पीड असते ते अलग अलग असते आपली. म्हणून तुम्ही आधीपासूनच आपली इंटरनेटची स्पीड कुठे येत आहे, आता मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो तुम्हाला की तुम्ही इंटरनेटची स्पीड कशा प्रकारे बरोबर करू शकता. थोडं काही आहे. ओके, तर याची इंटरनेटची स्पीड जी आहे ते दाखवेल. ते अगर समाधानकारक नसेल तर मग तुम्हाला आहे ना एक मेसेज येईल स्क्रीनवरती, युअर इंटरनेट स्पीड इज लो, म्हणजे तुमची जी इंटरनेटची स्पीड आहे ते काय आहे, कमी आहे. तर तुम्हाला अशा वेळेस अशा जागेवर जावं लागेल जिथे इंटरनेटची स्पीड काय आहे, चांगली आहे. आणि पुढे
अगर इंटरनेटची स्पीड कमी असली तर काय प्रॉब्लेम होईल, तर सरळ उत्तरे सबमिट करण्यात प्रॉब्लेम होणार. म्हणजे जेव्हा तुम्ही सबमिट कराल आणि जेव्हा तो नेक्स्ट प्रश्न येईल ना, तर तो जो नेक्स्ट प्रश्न यायला वेळ लागेल आणि मग अशा वेळेस काय होईल, तुमचे जे 40 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे एका तासात, त्याला थोडीशी प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून इंटरनेटची स्पीड चांगली ठेवा. ओके, पुढे आता बघा इंटरनेटची गती कशा प्रकारे बरोबर राहील, तर मी माझ्या एक्सपिरियन्सनी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याच्याकडे लक्ष ठेवा. त्या गोष्टी करायच्या म्हणजे इंटरनेटची स्पीड बरोबर राहील. तर सगळ्यात पहिला, पेपर सुरू करायच्या आधी खात्री करून घ्या की आपण जिथे बसलेलो आहोत तिथे इंटरनेटची स्पीड बरोबर आहे का. आता आपण सगळे मोबाईल युज करतो, आपल्याला माहितच आहे की घरात कुठे इंटरनेट बरोबर येतो. युट्यूब चालवतच असाल तुम्ही, व्हॉट्सअप, फेसबुक, टिकटॉक तर बंद झालं है ना. अशा प्रकारचे ऍप चालवता म्हणजे तुम्हाला माहित आहे की तुमच्या घरात कुठे इंटरनेटची स्पीड येते, चांगली येते, तर त्या जागेवरती बसा. दुसरा, पेपर सुरू असताना कुठलेही दुसरे ऍप सुरू नको करा. हे खूप म्हणजे खराब आदत आहे. आपल्याला एक ऍप सुरू असताना आपण दुसरी ऍप सुरू करतो है ना. व्हॉट्सअप वरून फेसबुक वरून ट्विटर वरून दुसऱ्या कुठल्या ऍपला असे घुमत असतो आपण. तर असं नको करा. पेपर सुरू असताना तरी नको करा. पेपरचा जो ऍप आहे तो सुरू ठेवा. इव्हन जो बॅकग्राऊंड मध्ये ऍप सुरू असतात ना आपले, म्हणजे आपण ऍट अ टाइम 3-4 मोबाईल मध्ये ऍप सुरू ठेवतो आपण, ओके, तर तेही ऍप नको सुरू ठेवा. फक्त एकच ऍप सुरू ठेवायचा, तो आपला पेपरवाला, ज्या याच्यात तुम्ही पेपर देत आहे तो ऍप सुरू ठेवायचा. पुढे, पेपर सुरू असताना कुठलाही फोन घेऊ नका. फोन अगर तुम्ही रिसिव्ह केला, म्हणजे फोन आला तुम्हाला तर पटकन फोन कापून द्या, त्याला रिसिव्ह करा नको किंवा त्याला वाजू नको द्या थोडा वेळ. ओके, सायलेंट करून नको ठेवा, नाही तर माहित चाललं फोन आला आणि तुम्ही त्याला सायलेंट करून ठेवलं तर काय होते, तुमची इंटरनेटची स्पीड जी असते ना ते व्हेरी करते तशा वेळेस. तर फोन येता बरोबर त्याला कापा. आणि जे तुमचे जवळचे असेल, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा फोन करत आहे, त्यांना सांगून द्या की बाबांनो 1 तास फोन करा नको. चौथा, व्हॉट्सअप, फेसबुक सारखे ऍपचे नोटिफिकेशन बंद करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट्सअप, फेसबुकचे जे ऍप आहे ते कंटिन्यू येत राहतात आपल्याला, तर ते जे ऍपचे नोटिफिकेशन आहे ते बंद करून ठेवा. प्ले स्टोर मध्ये जाऊन ऑटो अपडेट बंद करून ठेवा, जेणेकरून कुठले ऍप ते पेपर आहे ते त्यावेळेस अपडेट होणार नाही. त्यावेळेसाठी 1 तासासाठी म्हणा ते बंद करून ठेवा. तुमची डिव्हाइस वायफाय राउटर पकडत असल्यास, म्हणजे तुम्ही अगर कुठला वायफाय राउटर वगैरे युज करत आहात आणि त्याचे सिग्नल जे असते, कुठलीही समस्या टाळण्यासाठी जे वायफाय राउटर आहे ना त्याच्या जवळ बसा. ओके, त्याच्या जवळ असं म्हणावं की तो एका रूम मध्ये आहे आणि आपण त्याच्या बाजूच्या रूम मध्ये आहे, तसं नाही चालणार. ते वायफाय राउटर जिथे आहे ना त्याच्यासोबत तुमचा मोबाईल डायरेक्ट कनेक्ट आला पाहिजे, मध्ये भिंत वगैरे यायला नाही पाहिजे. ओके, पडदा असला तर चालते पण भिंत वगैरे नाही राहायला पाहिजे. म्हणजे काय होईल का, ते सिग्नल पकडायला थोडेसे त्रास होते. तुमचा पेपर सुरू असताना तुमच्या मोबाईलचा इंटरनेट दुसऱ्याला देऊ नका. हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण काय करतो, आपला मोबाईलचा इंटरनेट शेअर करतो, हॉटस्पॉटने शेअर करतो, तर तसं नको करा. कमीत कमी तुमचा पेपर होतपर्यंत, सबमिट होतपर्यंत कोणाला द्या नको. पेपर ज्या रूम मध्ये देत आहात तो रूम उंच जागेवर किंवा जसं फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर वरती असला तर उत्तमच राहील. म्हणजे असेल तुमच्या घरात, नसेल तर बघा जिथे इंटरनेट स्पीड येईल चांगली त्या जागेवरती बसा. रूम शक्य तर बंद नको करा, म्हणजे पूर्ण फुल पॅक असला तर सिग्नल यायला थोडे त्रास असतात, तर म्हणून रूम बंद नको करा. ज्या ऍप मध्ये पेपर सुरू आहे तो ऍप बंद नको करा किंवा त्या ऍपच्या बाहेर पण नको निघा. ओके, तर हे लक्षात ठेवा तुम्ही का जे ऍप जो सुरू असतो ना आपला, म्हणजे असं काय होते खूपदा आपण पेपर देताना ते एक सेंटर मधले मोबाईल मधली बटन दाबतो होमची आणि मग आपण त्याच्या बाहेर निघतो, तर तसं नको करा. किंवा दुसऱ्याही ऍप मध्ये सर्च करण्यासाठी तुम्हाला वाटत असेल का नाही आपण पेपर सुरू आहे तर आपण इथून प्रश्न पाहून आणि मग गुगलवरती सर्च करून आणि मग त्याचं उत्तर लिहून, तर तसं काही करा नको. त्यांनीही प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तसाही जो हा वेबसाईट आहे तर तो वेबसाईट काय करेल, तुम्हाला बाहेर निघाले तर तो तुम्हाला तो नोटिफिकेशन जे आहे तो देईल का बाहेर नको जा म्हणून. ओके, मागच्या वेळेला होतं तसं. आता पुढे मायक्रोफोन, हे झालं आपलं कुठलं, हे झालं आपलं इंटरनेटची गती कशा प्रकारे आपण बरोबर करू शकतो. ठीक आहे, तर या काही गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. पुढे जे आहे मायक्रोफोन. आता मायक्रोफोन विषयी सांगायचं तर तुम्ही बघा, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही मायक्रोफोनचे ऍसेस दिला होता. एकदम स्टार्टिंगच्या स्लाइड्स मध्ये आपण बघितलं होतं की तुम्ही मायक्रोफोनचं परमिशन दिलं होतं. तर हे कशासाठी दिलं, तो तुमचा आवाज रेकॉर्ड करेल त्यासाठी. ओके, आता मायक्रोफोनचा आवाज रेकॉर्ड केव्हा करेल ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर काय आहे की वेबसाईटमध्ये एक असं सिस्टम दिलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक असा सिस्टम आहे. त्यामध्ये एका पातळीच्या लेवलवरती अगर
आवाज झाला किंवा गोंधळ झाला तर मग तो मायक्रोफोन तो वाला आवाज रेकॉर्ड करून ठेवेल असं म्हणा, किंवा त्या आवाजावरती रिॲक्ट करेल आणि तुम्हाला पेपराच्या बाहेर काढून देणार. म्हणून अशा जागेवरती राहा जिथे आवाज कमीत कमी राहील. तर तुमचा आवाज रेकॉर्ड होणार आहे. जर विद्यार्थ्यांद्वारे मायक्रोफोनद्वारे प्राप्त केलेला ध्वनी पातळी स्वीकारलेल्या पातळीपेक्षा जास्त असेल, म्हणजे असं नाही म्हणावं की थोडा आवाज झाला तर तो बंद होईल म्हणून काय, पण अगर एक लेवलच्या वरती आवाज होत आहे तर मग तो डेफिनेटली तुम्हाला पेपराच्या बाहेर काढेल. ओके, तर तो काय होईल, तुम्हाला पातळीपेक्षा जास्त असेल तर तो एक नोटिफिकेशन देईल तुम्हाला की तुमचा आवाज कमी करा, असा की तुमचा जो माईक बघा हे जे ऑडिओ इज कनेक्टेड असा आहे ना, इथे एक नोटिफिकेशन येणार तुम्हाला तुमचा आवाज लेवलच्या जास्त होत आहे. तर त्यावेळेस तुम्हाला त्या रूम मधून बाहेर जावं लागेल, त्या एरियावरून दूर जावं लागेल जिथे आवाज खूप जास्त होत आहे. आपण सतत ऑनलाईन देखरेखीखाली असाल हे तर या मायक्रोफोनद्वारे राहीलच, आणि असे उपक्रम केले तर तुमची परीक्षा रद्द होऊ शकते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे स्टोर होणार आहे तुमचं. अच्छा, आवाज कमी कशा प्रकारे ठेवायचा, काही गोष्टी आहे. शांत जागेवरती बसा. दुसरं, आपली परीक्षा सुरू असताना कोणाशी बोलू नका, कोणाशी कुठलीही देवाणघेवाण जी सामग्री असते म्हणजे बोलणं काय ते टाळा. परीक्षा सुरू असताना कुठलीही म्युझिक सुरू करू नका, नाही तर माहीत चालले तुम्ही संगीत प्रेमी असतातच म्हणा, तर गाणे ऐकून आम्ही पेपर देऊ असं असेल तुमचं तर ते कमीत कमी 1 तास नको करा. पेपर झाल्यावर तुम्हाला जितके गाणे ऐकायचे तिथे ऐका. घरी सर्वांना कळवा की पेपर सुरू आहे म्हणून, म्हणजे येणेकरून पेपर सुरू असताना कोणी तुम्हाला कामाला बोलवेल नाही. हे लक्षात ठेवा. घरी होतात खूप सारं है ना. आणि स्वतःचे मोबाईल सायलेंट वरती ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे की जे मोबाईल फोन आहे ते सायलेंट वरती ठेवा आणि तसेच व्हायब्रेशन बंद करून ठेवा. अच्छा, व्हायब्रेशन बंद केल्याने तुमचा इंटरनेट स्पीड वरती इफेक्ट पडतो काय. तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आता पुढे आहे जिओ लोकेशन, म्हणजे जे भौगोलिक स्थान आहे. तर हे काय असते, तर जे जिओ लोकेशनची आपण परमिशन दिली होती स्टार्टिंगला, तर काय होईल का हा जो ऍप आहे म्हणजे हा जो वेबसाईट आहे, पोर्टल आहे, तो तुमचे लोकेशन स्टोअर करणार आहे. तर लोकेशन बघा, मी तुम्हाला एक हे दाखवलं एक पिक्चर आहे फॉर्म मध्ये की लोकेशन कशा प्रकारे राहील, की एका जागेवर अगर एक पेक्षा जास्त राहिले तर ते त्याला तिथे सेम लोकेशन मध्ये दिसत राहील. हे बघा मी काही गोले करून ठेवलेले आहे, तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसत असेल. ओके, तर आणि अशा वेळेस तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. असं झालं तर युनिव्हर्सिटी तुमच्या विरोधात काही ऍक्शन घेऊ शकते. म्हणून बाबांनो, एका जागेवर बसून पेपर सॉल्व्ह नको करा, हेच म्हणणं आहे या गोष्टीवरून काय. तर अशा प्रकारे आपली मॉनिटरिंग आहे. पुढे आता हे तर झालं, म्हणजे माझं एवढं काम तुम्हाला भेवाडण्याचं नव्हतं, भीती दाखवायचं काम नव्हतं की अशा प्रकारे आहे म्हणून, पण थोडं केअरफुली अभ्यास करा, तुम्ही केअरफुली पेपर द्या, हेच माझं मेन सांगणं आहे. पुढे आता आपण बघू प्रश्नपत्र काय राहील आणि ते काय कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. ते प्रश्नपत्र राहील, त्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिसणार आहे. ओके, अशा प्रकारे स्क्रीन राहील, एक प्रश्न राहील आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले राहील. ओके, जो करेक्ट ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. तर बघा, हा जसा एक एक्झाम्पल घेतला मी की हा करेक्ट ऑप्शन आहे तर याला टिक करायचं. याला टिक केलं, हे लक्षात ठेवा, याला टिक केल्यानंच काही होत नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, हे टिक केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट क्लिक करावं लागेल. अगर तुम्ही हे सेव्ह आणि नेक्स्टला क्लिक केलं नाही तर तुमचा आन्सर सेव्ह होणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके, जेव्हा जेव्हा तुम्हाला उत्तर बरोबर वाटत आहे तेव्हा तेव्हा तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट म्हणजे 40 वेळा, तुमचे 40 वेळा तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करावं लागेल. ओके, अच्छा, तुम्हाला अगर तो त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला आता हा प्रश्न तुम्ही वाचला, तुम्हाला उत्तर येत नाही, तर मग काय करायचं, त्याला मग स्किप करायचं. ओके, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर देऊ, आता नाही येत आहे नंतर देऊ. तर जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पहिले येत आहे त्या प्रश्नाचे उत्तर आधी द्या, ज्यांचे नाही येत आहे त्यांना स्किप करा. सगळ्यांना सेव्ह आणि नेक्स्ट नको करा. ओके, क्लिअर. कारण की एकदा सेव्ह झाल्यावरती त्याला एडिट करायचं आहे, करू देईल का याच्याविषयी उत्तर अजून काही आलेलं नाही आहे. म्हणून ट्राय करा की जेव्हा तुम्हाला उत्तर करेक्ट माहित आहे तेव्हा त्याला सेव्ह आणि नेक्स्ट करा, आणि नाही माहित असेल तर त्याला थोडा वेळासाठी स्किप करा आणि मग नंतर त्याला सॉल्व्ह कराल. ओके, पुढे आता हा जो आहे प्रिव्हियस, हा कशासाठी यूज होईल, मागचा प्रश्न सेव्ह आणि नेक्स्ट, यानी तुम्ही नेक्स्ट प्रश्नावरती जाल, पहिल्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा. तसंच तुम्हाला मागचा प्रश्न बघायचा असेल तर तुम्ही प्रिव्हियसने क्लिक करू शकता. याशिवाय एक अजून दुसरा ऑप्शन दिलेला आहे. अच्छा, इथे काय लिहिलंय बघा, एकाच वेळी 4 प्रश्नासह एकच प्रश्न दर्शवला जाईल, म्हणजे तुम्हाला एका खाली एक 40 प्रश्न दिसणार नाही आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, एका वेळेस एकच प्रश्न दिसेल, म्हणून तुम्हाला बरोबर
थोडी स्पीडनी करावं लागेल. एका तासात 40 प्रश्न सॉल्व्ह करणं वाटते की खूप इझी आहे म्हणून, पण थोडं ते अभ्यास करणाऱ्यांना कॉम्प्लिकेटेडही असते. आता बघा काय होईल की तुम्ही जेवढे प्रश्न सॉल्व्ह केले त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती एक असा बॉक्स दिसेल. हा जो बॉक्स दिसत आहे ना त्याला क्वेश्चन एरिया स्टेटस आहे. ओके, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पेपर स्टार्ट कराल तेव्हा हे सगळे बॉक्स पांढऱ्या कलर मध्ये असेल, म्हणजे कुठलाही बॉक्स कलर्ड नाही आहे. पण तुम्ही अगर दुसरा बॉक्स बघितला तिथे आहे ना 2 कलर दिसत आहे, ग्रीन आणि एक येल्लो कलर दिसत आहे. तर आता हा बॉक्स काय करतो, तर हा बॉक्स तुमचे पूर्ण 40 प्रश्न दाखवतो की तुम्हाला हे 40 प्रश्न आहे. आणि हा बॉक्स काय करतो तर यातून तुम्हाला माहिती सांगतो की कोणता कलर काय असते. तर जो ग्रीन कलर असते म्हणजे जेव्हा तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करता तर तो ग्रीन होऊन जातो, म्हणजे तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. जेव्हा तुम्ही फक्त स्किप करता म्हणजे प्रश्नाचं उत्तर देत नाही तर तेव्हा तो काय होईल, येल्लो. आणि जो प्रश्न तुम्ही बघितलाच नाही तर तो कसा राहील, व्हाईट कलर मध्ये राहील. ओके, जसे इथे दिलेले आहे हे प्रश्न तुम्ही बघितलेच नाही. मग काय करायचं की तुम्हाला अगर कुठला प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही काय कराल, एका प्रश्नावरती तुम्ही या कलरवर तुम्ही 40 नंबरच्या प्रश्नावरती आणि तुम्हाला 10 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, तुम्ही डायरेक्ट त्याला 10 ला क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो प्रश्न देता येईल. ओके, तर बघा काय लिहिलंय, विद्यार्थी प्रश्न स्थिती क्षेत्राद्वारे प्रश्नावर पुन्हा भेट देऊ शकतो. नंतरचे उत्तर देण्यासाठी आणि पुढच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी विद्यार्थी स्किप बटनाद्वारे प्रश्न वगळू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही स्किप कराल तेव्हा हे पुढे जात राहील. हे लक्षात ठेवा, तुम्ही एका प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नावरती जम्प करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता पुढे एक अजून आपल्या नोटिफिकेशन बार मध्ये टाइम लिमिट आहे. तर हा 1 तास राहिला आहे. 1 तास झाला की तुमचा पेपर सबमिट होईल. इथे तुम्ही मीडियम चेंज करू शकता. जिथे इंग्लिश आहे चुकीने झाला असेल सिलेक्ट करताना तिथे इंग्लिश झाला, इथे तुम्ही मराठी करू शकता तुमचं. आणि फायनल सबमिट हे बटन खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. हे बटन जेव्हापर्यंत तुमचे पूर्ण 40 प्रश्नाचं उत्तर होत नाही तोपर्यंत ही बटन दाबायची नाही. ओके, आणि कोणीही असं घाईत नको राहा हे बटन दाबायला, कारण की 1 तास झाल्यानंतर तुमचा पेपर सबमिट होणारच आहे. म्हणून या बटनापासून थोडंसं वाचून राहायचं. एकदा सबमिट झालं आणि तुम्ही ओके केलं तर तुम्हाला पुन्हा परीक्षा देता येणार नाही. जसं इथे लिहिलेलंच आहे की विद्यार्थी अधिसूचना क्षेत्रातील माध्यमावर क्लिक करून परीक्षा सुरू झाल्यानंतरही माध्यम बदलू शकतो, माध्यम चेंज करू शकता. परीक्षेत लॉग आउट करण्यासाठी म्हणजे पेपर सबमिट करण्यासाठी विद्यार्थी अधिसूचना क्षेत्रातील सबमिट बटनावर क्लिक करा. एकदा बटनावर क्लिक केल्यानंतर पोर्टल खाली दर्शवल्याप्रमाणे संदेशसह पुन्हा स्पृष्ट करेल. म्हणजे असा नोटिफिकेशन येईल तुमच्या स्क्रीनवरती. आणि हा नोटिफिकेशन आला आणि तुम्ही मग अगर ओके केलं याला तर तो सबमिट होऊन जाईल. तुमचे चुकून सबमिट वर क्लिक झाले असेल तर ओके वर क्लिक नको करा, क्लिअर लिहिलेलं आहे. आणि ज्या जागेवर कॅन्सल, मग अगर तुम्ही चुकून झालं असेल तसं तर मग कॅन्सल वरती क्लिक करा. कॅन्सल वरती क्लिक केलं म्हणजे तुमचा पेपर कॅन्सल होणार नाही, तर तुम्ही पुन्हा तुमच्या पेपरमध्ये येऊन जाल, हे लक्षात ठेवायचं. सबमिट करण्यासाठी ओके वर क्लिक करा, परत येण्यासाठी कॅन्सल वर क्लिक करा. आणि पूर्ण वेळ झाल्यावर तसाही तो आपोआप तर सबमिट होणारच आहे, म्हणून सबमिट होण्यासाठी घाई करू नका. एकदा विद्यार्थ्याने परीक्षा दिली व सबमिट केले की पुन्हा परीक्षा मध्ये प्रवेश करता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. तर ऑनलाईन परीक्षे म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय नाही करावे हे आपण एक थोडं पटापट बघून घेऊ. ठीक आहे, तर सगळ्यात आधी तुमची जे टाइम टेबल आहे तो तुमच्याकडे आलेला असेल, नाही आलेला असेल तर मी आता ग्रुपमध्ये देतोच हे मीटिंग झाल्यानंतर. दुसरं, सर्वांसाठी अनिवार्य ठरलेल्या वेळापत्रकानुसार मॉक परीक्षा द्या. मॉक परीक्षा अजून सुरू झालेली नाही आहे, काल सुरू झाली होती पण आज पुन्हा बंद करण्यात आली आहे ती. वापरणारा जो डिव्हाइस आहे म्हणजे मोबाईल लॅपटॉप असेल तर 2 तास चार्ज करून घ्यावा, 2 तास चार्ज करून घ्यावा, असं म्हणावं की 100% चार्ज करून घ्यावा. आणि अगर तो चार्ज लवकर उतरत असेल तर पॉवर प्लग आणि इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी तपासा, म्हणजे तुम्हाला ते पुन्हा चार्ज करता येईल अशा वेळेस. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आपल्या टेबलवर पिण्याच्या पाण्याची बाटली ठेवा. ओके, हे लक्षात ठेवा, तुम्हाला पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घेऊन बसायचं. जसं तुम्हाला कॅमेराचं मी सांगितलंच आहे की तुम्ही कॅमेऱ्याच्या समोरून तुम्ही उठू नाही शकत, म्हणून पिण्याची पाण्याची बाटली आहे ती सोबत घेऊन बसा. म्हणजे पेपर सुरू असताना तुम्हाला पुन्हा त्या कॅमेऱ्याच्या बाहेर उठून जाण्याची गरज पडणार नाही.
योग्य इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे खूप गरजेचं आहे. नाही तर तुमच्या आता तुम्हाला दाखवलंच की एक प्रश्न झाल्यानंतर दुसरा प्रश्न येत आहे, दुसऱ्यानंतर तिसरा प्रश्न येत आहे. तुमची इंटरनेट स्लो असला तर ते प्रश्न येण्याचे जे स्पीड आहे ते स्लो राहील आणि त्यांनी मग तुमचा 1 तास पूर्ण खाऊन घेईल तो, आणि मग 40 प्रश्न होणार नाही. आपण ज्या खोलीत परीक्षा देत आहात त्या खोलीत योग्य प्रकाश योजना सुनिश्चित करा. लाईट्स वगैरे बघा, म्हणजे तुमचा कॅमेरा जेव्हा तुमचे फोटो घेईल तर तो चेहरा क्लिअर यायला हवा. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र जवळ ठेवावे. तर ऑनलाईन दिलेलंच आहे तुम्हाला मी, तर तुम्ही त्याचं एका कागदावरती ID पासवर्ड लिहून घ्या. लॅपटॉप, स्मार्टफोन इत्यादीचे वेबकॅम आणि मायक्रोफोन योग्यकरिता कार्य करत आहे याची खात्री करा. आपली चेक करून बघा तुम्ही, तुमचा आवाज रेकॉर्ड होत आहे का, फोटो घेत आहे का, त्यांनी माहीत चालते की तुमचे मायक्रोफोन आणि वेबकॅम किंवा कॅमेरा, फ्रंट कॅमेरा सुरू आहे का. वेबकॅम मोबाईल मधील समोरचा कॅमेरा फोकस आपल्या चेहऱ्यावर आहे याच्या खोलीत पुरेसा प्रकाश असल्यास तो स्पष्टपणे दिसत आहे याची खात्री करा. म्हणजे तुम्ही ज्या रूम मध्ये पेपर देणार आहात त्या रूम मध्ये जाऊन एकदा तुम्ही बघा की तुमचा फोटो बरोबर घेत आहे का, तुमचा मोबाईल तो कॅमेरा बरोबर कॅप्चर करत आहे का. आणि ज्या जागेवर तुम्ही परीक्षेला बसत आहात त्या जागेवर शांतता बाळगण्याची खात्री करा. म्हणजे शांत राहत्या, खूप आवाज नाही पाहिजे. खूप आवाज असला तर तो मायक्रोफोन तुम्हाला तुमचा आवाज कॅप्चर करेल, तुम्हाला हे देईल, मग वॉर्निंग देईल आणि पेपरच्या बाहेर काढून देईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आपला फोटो कॅमेरामध्ये फोटो ओळखीसाठी घ्या. तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला, तो घेईलच तुमचा. आपल्या मागे कोणतीही वस्तू तसेच इतर व्यक्ती नसल्याचे सुनिश्चित करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणी येऊन मागे येऊन पाहत राहता तुम्ही काय करत आहात म्हणून, तर ते नको करू द्या 1 तास तरी. तर ते अवॉइड करायला सांगा. घरी तुम्ही सांगून द्या पेपर आहे सुरू म्हणून. क्लिक केलेले छायाचित्र दर्जेदार असावे, हे तुम्हाला आधी सांगितलं. क्लिअर फोटो पाहिजे, तुमचे ते दोन्ही कान दिसले पाहिजे, अशा प्रकारे फोटो ठेवा. ते परीक्षेच्या वेळी कॅमेरा समोर अनावश्यक हालचाल करू नका. उठून इकडे जाणं तिकडे जाणं, बरोबर आहे ना, खूप हालचाल नको करा, कारण की तो कॅमेरा तुमचे जे मोशन आहे ते कॅप्चर होऊ शकते आणि त्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. परीक्षेच्या संपूर्ण कालावधीसाठी विद्यार्थी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. कॅमेरा समोर बसणं अपेक्षित आहे असं लिहिलेलं आहे इथे. ओके. आणि परीक्षेच्या संपूर्ण कालावधीसाठी विद्यार्थी उपलब्ध असणे अपेक्षित आहे, हे तर झालं आपलं. आपण परीक्षेच्या वेळी प्रकाशाला समोर जात आहात त्याची खात्री करून घ्या. म्हणजे याला असं म्हणावं की खिडकी तुमच्या फेसच्या समोर, चेहऱ्याच्या समोर नाही पाहिजे. त्यांनी काय होईल, तो जो कॅमेरा राहील ना, ओके, तो तुमचा जो चेहरा आहे तो काळा काळा कॅप्चर करेल. म्हणजे असं म्हणावं आपण की अगर तुम्ही खिडकी तुमच्या मागे आहे आणि तुम्ही अगर फोटो काढत आहात तर तो लाईट तुमच्या मागून येत आहे, तर तशा वेळेस तुमचा चेहरा काळा पडतो. म्हणून तर खिडकी आपल्या मागे नाही पाहिजे, खिडकी आपल्या समोर पाहिजे. ओके, अशा प्रकारे बसा. आणि खिडकीच्या विरुद्ध किंवा जवळ बसू नका. हे तर एक पॉइंट आहे की नाहीच बसलं जवळ तर खूपच चांगलं. कृपया लक्षात घ्या की आपण आपल्या वापरकर्ता ID पासवर्ड कोणालाही सांगा नको. तसं हे तर मी तुम्हाला 3दा सांगून झालेलं आहे. सेम पॉइंट. आपला स्वतःचा फोटो पहिल्या लॉग इन दरम्यान सिस्टमद्वारे घेतला याची खात्री करा. म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे की पहिल्या लॉग इन द्वारे आपला फोटो घेतला पाहिजे, कारण की तुम्ही जेव्हा पुढे पेपर द्याल ना, तर तो पेपर घेताना जे फोटो घेत आहे तो फोटो तुमच्या पहिल्या फोटो सोबत कम्पेअर करेल. हे 2-3दा सांगून झालं. आणि कृपया खात्री करा की परीक्षेच्या वेळी आपल्या भोवती कोणताही आवाज होणार नाही याची दक्षता घ्या. ओके, घरी सांगून द्या. मोबाईल अशा स्थितीत ठेवा की समोरचा कॅमेरा आपल्या चेहऱ्याला योग्य प्रकारे पकडेल. म्हणजे जो कॅमेरा आहे तो बरोबर ठेवा. म्हणजे मोबाईल असं करा की तुम्ही एका जागेवरती स्टेबल ठेवून द्या. मोबाईल हातात घेऊन पेपर सॉल्व्ह नको करा, असं माझं म्हणणं आहे. एका जागेवर ठेवा आणि तिथून तो तुमचा फोटो कॅप्चर करत राहील. तुम्ही अगर हातात घेऊन मोबाईल सॉल्व्ह करत राहाल तर तो पुन्हा पुन्हा तुम्ही त्या कॅमेऱ्याचा इकडे तिकडे होत राहील. तुमचे जे फोटो राहील ते मिस होत राहील त्यामध्ये, बरोबर आहे ना. आणि जेव्हा मोबाईल हालत राहिला तर तुम्हालाही माहित असेल, तुम्ही सेल्फी काढता, तुम्ही व्हिडिओ बनवता, तर आजकाल मोबाईल काय करते, आपला जो फेस आहे तो डिटेक्ट करतो, बरोबर आहे ना. डिटेक्ट नाही केला तर तो ब्लर होऊन जातो तो. आणि म्हणून अशा वेळेस काय करा, मोबाईल एका जागेवर ठेवा, एका स्टँड वरती ठेवल्यासारखा ठेवा आणि मग पेपर सॉल्व्ह करा. बरोबर. ओके. अजून पुढे काय लिहिलं आहे, मोबाईल हलवल्याशिवाय आपण सोयीस्करपणे परीक्षा देण्यासाठी 1 तास बसू शकता याची खात्री करा. म्हणजे 1 तास बसायचं आहे तुम्हाला. आपले डिव्हाइस वायफाय राउटर हे तुम्हाला सांगितलंच आहे की मॉडर्न वायफायच्या जवळ बसा, भिंत नको असू द्या मध्येच. शांत एकांत जागेवर तर बसून पेपर द्या, हे खूपच चांगलं. एका जागेवर तर 2-3 बसून पेपर नको द्या, असं म्हणणं आहे आपलं. आपली परीक्षा सुरू असताना कोणाशी बोलू नका किंवा कुठलाही सामग्रीचा घेणं देणं करू नका. परीक्षा सुरू असताना कुणालाही कुठलाही म्युझिक सुरू करू नका.
घरी सर्वांना कळवा, स्वतःचे मोबाईल सायलेंटवर तसेच व्हायब्रेशन वरती ठेवा. हे काही पॉइंट्स आहेत. आता यानंतर काय करू नका हे बघू आपण. तर मुख्य स्क्रीनवरून नेव्हिगेट नको करा, म्हणजे इकडे तिकडे नको जा. जसं सांगितलं मी तुम्हाला, एक ऍप सुरू असताना दुसरी ऍप सुरू नको करा. परीक्षा सुरू असताना कोणाशी बोलू नका, कोणालाही इंटरटेन नको करा. हाय बाय हे नंतर केलं तरी चालते परीक्षा झाल्यावरती. कोणत्याही सामग्रीचा संदर्भ घेऊ नका, म्हणजे पुस्तकी उघडू नका, कॅमेरामध्ये तुमच्या फोटो घेणार आहे हे लक्षात ठेवा. नाहीतर माहित चाललं का तुम्ही नोट्स घेऊन बसलेले आहे, असं नको करा. ओके, असे उपक्रम केले की तुमची परीक्षा रद्द होऊ शकते. आपल्याला एकाधिक डिव्हाइस मधून परीक्षा प्रारंभ करण्याची परवानगी नाही, म्हणजे तुम्ही एका वेळी 2 मोबाईल मध्ये तुमचं लॉग इन आयडी पासवर्ड नाही टाकू शकत. ओके, परीक्षेच्या वेळी कोणत्याही कारणावस्ता आपले स्थान सोडू नका. ट्राय करा, जेवढे काम आहे तुमचे ते आधीच निपटून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की पाण्याची बॉटल सोबत ठेवा. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे जो पॉइंट आता सांगत आहोत. केस, कपडे किंवा जो मास्क असतो, हात किंवा इतर कशाने आपला चेहरा झाकून नको ठेवा. म्हणजे तो जो कॅमेरा आहे तो तुमचा जो चेहरा आहे तो कंटिन्यू हे करत राहील ना, मोशन मध्ये कॅप्चर करत राहील. तर त्यामुळे आपला चेहरा असा लपून नको ठेवा. जे चेहऱ्यावरती केस वगैरे असेल ते मागे ठेवा, असं म्हणणं आहे याचं. हेडफोन किंवा ते जे असतात कानकाड्या म्हणतो आपण त्याला, काय इयरबड्स असतात है ना, अशा गोष्टी वापरू नका. ओके, ते त्या फोटोमध्ये येईलच. आणि हेडफोननी तो माईक कनेक्ट होतो हेडफोननी, तर तो एक खूप इम्पॉर्टंट आहे ते. आणि ते कारण की तुम्ही अगर ते हेडफोन वगैरे टाकलेला आहे ते मग तो कॅप्चर करेल तुमचं, आणि त्यांनी तुम्हाला असं म्हणावं की चिटिंगचा एक प्रकार आहे तो, हेडफोन कानात लावून पेपरला बसणं. तर तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्यासाठी. कोणताही पार्श्वभूमीचा आवाज, संगीत किंवा दूरदर्शन जवळ असू नका. म्हणजे घरी असं म्हणाव की घरचे टीव्हीज वगैरे जे आहे ते बंद करून ठेवा, तो आवाज येत राहतो, तो डिस्टर्ब करत राहील. परीक्षेच्या वेळी सनग्लासेस घालू नका, गरज नाही त्याची आपल्याला, आहे ना. आणि खोलीत इतर कोणत्याही लोकांचे मनोरंजन करू नका, हे खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षा आहे तुमची, थोडं सिरियस लिहून पेपर द्या. परीक्षेच्या वेळी कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे संवाद साधू नका. पेपर सुरू असताना कुठलेही दुसरे ऍप सुरू करू नका. पेपर सुरू असताना कुठलाही फोन घेऊ नका किंवा कुठलाही मेसेज बघू नका. मी आधीच सांगितलं आहे. व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या ऍपचे नोटिफिकेशन बंद करून घ्या. टीम, झूम, जसं आता आपण हे मीटिंग घेतो, झूम ऍप, गुगल मीट, अशा प्रकारचे ऍप असेल ते बंद करून ठेवा. आणि परीक्षेच्या वेळी कुठली अडचण असल्यास शक्य तर दुसऱ्या, म्हणजे अडचण असली म्हणजे काय, तुमचे पेपर वगैरे बंद झालं किंवा लॉग इन होत नाही, अशा वेळेसची गोष्ट करतो. पेपर सुरू असताना नाही, ठीक आहे. अशा वेळेस दुसऱ्या फोनवरून फोन करा. आणि कोणाला फोन करायचा, अगर प्रॉब्लेम असली तर मला फोन करा, मी ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. पुढे लक्षात ठेवा, जर आपण म्हणजे योग्य विद्याशाखा, परीक्षा सत्र, वर्ष आणि विषय निवडले असेल तर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड बरोबर प्रविष्ट केला असेल. मी सांगितलं युजर आयडी पासवर्ड खूप सिरियसली बरोबर प्रकारे टाका. कॅपिटल तर कॅपिटल टाका बरोबर, ABCD हे तुम्हाला माहित आहे, ओळखता येते. तर परीक्षा पोर्टल आपला लॉग इनला अनुमती देईल आणि तेव्हाच लॉग इन होईल तुमचं. ते लॉग इनची गोष्ट, लॉग इनच्या वेळी परीक्षा पोर्टल पुन्हा संचालितपणे तपासणी करेल की स्थान, प्रवेश आणि कॅमेरा प्रवेश परवानग्या देण्यात आल्या आहे का. हा ऍप पुन्हा पुन्हा चेक करत राहतो की तुमचा मायक्रोफोन सुरू आहे का, तुमचा कॅमेरा सुरू आहे का, तुमचं लोकेशन तर बंद नाही आहे. ते लोकेशन तर मी तुम्हाला सांगितलं, ते फोटो दाखवले होते. ओके, तर हेच माझ्याकडून हे सगळं झालं. एक मिनिट. तर हे तर माझ्याकडून झालं सगळं. आता आपले जे प्राचार्य सर आहे आपल्या महाविद्यालयाचे, ते आपल्याशी थोडस संवाद साधणार. तर सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तोंडे सरांनी अत्यंत महत्वाची माहिती सांगितलेली आहे. आपल्याला सर्व माहिती योग्यरित्या कळाली असेल. प्रत्येकाला हॉल तिकीट मिळालेले असेल. हॉल तिकीट वरील जे काही इंस्ट्रक्शन दिलेले आहे हे इंस्ट्रक्शन तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या. त्याचबरोबर आयडी पासवर्ड, जसा जो आपला हॉल तिकीट आहे त्याच्यामध्ये जे काही आयडी पासवर्ड दिलेला आहे जसाच्या तसा तो लिहा. जी परीक्षा आहे ती 31 मार्च पासून, पहिला पेपर आहे 31 मार्च पासून, आणि वेळ आहे 3 ते 6, म्हणजे
3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत, त्यामध्ये कोणताही 1 तास तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. 1 तासाचा पेपर राहणार आहे आणि त्याच्यामध्ये 40 प्रश्न MCQ, मॅच द पेयर, फिल इन द ब्लँक्स, आन्सर इन 1 सेंटेन्स अशा प्रकारचे प्रश्न राहणार आहे. तर मी सर्वांना या प्रसंगी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके. तर सर. आता आपण तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही तो मला विचारू शकता, मी त्याचं उत्तर देतो. ओके. काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही मला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर माझा आय कार्ड नाही आहे. सर मला दवलला ऐकत. हॅलो सर. ग्रुपमध्ये मला मेसेज करा. असं म्हणा तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनल आय कार्ड पाठवतो. मग तुमचे सर दवलला म्हणते कोणाच्या इथं बापू सूरज रे. अरे काय प्रॉब्लेम आहे ते विचारा. अभ्यास करा रे. पुराव तू चुपचाप राह रे. हॅलो सर, मी काय म्हणत आहे, अगर टेक्निकल एरर आला तर नको तिकडे. असं आवाज येत आहे का माझ्या? हो सर आता येत आहे. हो. तर मी तुम्हाला सांगितलं की अगर टेक्निकल एरर असेल तर तो टेक्निकल एरर कशामुळे येऊ शकतो. टेक्निकल एरर येऊ शकतो आपल्याला मेनली इंटरनेटमुळे. ओके. दुसरा आपला ऍप अपडेट नसेल तेव्हा टेक्निकल एरर येऊ शकतो. ओके. तिसरा टेक्निकल एरर कोणता येईल? टेक्निकल एरर येईल कोणता? तो लॉग इन नाही होणार तुमचं, तो वाला. जेव्हा लॉग इन नाही होत राहिलं तर मग थोडा वेळ थांबायचा. 3 तासाचा वेळ दिलेला आहे आपल्याला. ओके. तर त्या 3 तासाच्या वेळेनुसार त्या 3 तासात तुम्ही केव्हाही लॉग इन करू शकता, म्हणून प्रॉब्लेम तितकी होणार नाही तुम्हाला. ओके. आणि टेक्निकल एरर असला तर मला मग अगर तुम्ही 15-20 मिनिट लॉग इन करून बघा. ओके. तर ते तुम्हाला कॉल करू शकतो का आम्ही? बिलकुल बिलकुल. दुसऱ्या मोबाईलनी कॉल करा मला. हो ठीक आहे सर. ओके. अजून कोणी आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे? सर काही अडचण आली तर कॉल करू शकतो ना सर? हो बिलकुल बिलकुल. पण कुठली अडचण? जे तुमची टेक्निकल आहे. ठीक आहे. हो सर. सर उत्तर विचारायला मला फोन केला, मी त्याचं उत्तर काही देणार नाही. ते परीक्षा तुमची आहे. सर अगर टेक्निकल एरर मुळे नाही का पेपर नाही का चालू नाही झाला, नंतर अगर आपण त्या 3 तासामध्ये केव्हा पण चालू करू शकतो ना? हो हो बिलकुल बिलकुल. केव्हा पण चालू करू शकता. स्टार्टिंगला टायमिंग तिथूनच चालू आहे ना? प्रयत्न करा आणि तो चालू नाही झाला थोडा वेळ थांबा. 5-10 मिनिट 3 तासात तो केव्हा चालू करू शकता तुम्ही. ठीक आहे सर. अजून ओके सर. ओके ठीक आहे. मग मला कोण रे? प्रतिभा सर माझा आय प्रतिभा काय कार्ड. विचारायचं आहे? हॅलो. ओके विचार. किसी का तो आई कार्ड नहीं मिला बोलते ना सर. सर आय कार्ड की लिंक ओपन ग्रुप मध्ये आहे का कोणाला? अस्मिता आय कार्ड नाही मिळाला तुला? ग्रुप मध्ये आहे का तू? आप आई कार्ड की लिंक भेज देना. आई कार्ड की लिंक ऑलरेडी ग्रुप में दी हुई है मैंने. और सर जिसको नहीं इथं मिला, पण नाही करते. जिसको सर नहीं आई मिला, कार्ड की लिंक ग्रुप में भेज देना सर. पाठवली आहे. खाना है का बंद है का? मला सर, फोन दिख करा. नहीं त्यांना रही ना. I card नाही मिळाला तो, अरे त्यांना आई कार्ड नाही मिळाला ते मला फोन करा, मी आय कार्ड पाठवतो त्यांना. हो ठीक. ओके ठीक आहे. हो, त्याच्यापेक्षा ठीक आहे. ओके सर, ओके. त्यांना आई कार्ड नाही मिळाला मला फोन करा, मी पाठवतो. सोबत करावे. अजून कोणाला काही विचारायचं आहे?
गौरव चिटिंग करेन म्हणते. आणि cheating करून तो पकडण्यात येणार आणि fail होणार. गौरव चिटिंग करत काहीच आहे. पण कर. चला मग आता मीटिंग एंड करत आहो मी. गौरव चिटिंग करत. ओके चला मी मीटिंग एंड करत आहो आता. राहू दे ना, काय All the होतं best. मग? तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट बेटा. चांगला अभ्यास करा, पेपर द्या. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर. बंद करा सर. हो.